नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नावतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव. तुला त्रास देणाऱ्या कोणाचाही मी खून करू शकतो. तुझा विश्वास नसेल तर यू कॅन ट्राय मी समटाइम. आता काही वेळापूर्वी त्याचा मुलगा मला धमकावून गेलाय. मला सवय नाहीये रे एवढं कोणीतरी माझ्यावर प्रेम करण्याची. बाळही त्यानं समजावण्याचा प्रयत्न करतोय की बाबा तुम्ही असं करू नका, पण बाबा कोणाचाही ऐकायला तयार नाहीयेत. वर्षानुवर्षाचं राहिलेलं गिफ्ट मला आज मिळालं. आता आणखी काही नको. शुभ्रा शुभ्रा शुभ्रा. आदिनाथ काय झालं? शुभ्रा घरात काय चाललंय कळेल मला? कशाबद्दल बोलताय तुम्ही? प्रिया तिच्या खोलीत रडत बसलीये. तिला विचारलं तर काही सांगत नाहीये. आज रक्षाबंधन आहे, दुपार होऊन गेली तरी भाई अजून आलेला नाहीये का? प्रिया तुला काय बोललीये? नाही ती काहीच बोलली नाहीये. खरं म्हणजे आदिनाथ माझीच चूक झाली. मी तुम्हाला आधीच सांगायला हवं होतं, पण मला वाटलं नव्हतं की हे प्रकरण एवढं वाढेल म्हणून. काय बोलतेस? आदिनाथ त्या दिवशी भाई घरी आले होते. मी आणि बाबाच होतो घरी. तुम्ही स्वप्नीलला घेऊन जागा बघायला गेला होता आणि बाकीची मंडळी सिद्धिविनायकाला गेली होती. मग काय झालं तेव्हा? आदिनाथ त्या दिवशी भाईंना काय झालं होतं कुणाच ठाऊक. म्हणजे एवढं सगळं लपवून का ठेवलंस माझ्यापासून? भीती वाटली. कसली? भाई त्या दिवशी मला खूप वेडवाकडं बोलले आदिनाथ आणि मला तुम्हाला ते कळू द्यायचं नव्हतं. शिवाय दुसऱ्या दिवशी आई गेल्या होत्या त्यांची समजूत काढायला. अच्छा, म्हणजे मी सोडून या घरात हे सगळ्यांना माहिती आहे. शुभ्रा तू मला हे न सांगून खूप मोठी चूक केलीस. मला माफ करा आदिनाथ. कुठे निघालात तुम्ही? आलोच. आदिनाथ वेडाबाई अगं रडतेस काय अशी? एवढं काय मनाला लावून घेऊ नको. आहे बघ बाबांवरचा राग त्यांनी तुझ्यावर काढला. तुला माहिती आहे ना त्याचा स्वभाव. अगं पण आई आज रक्षाबंधनाच्या दिवशी भाई असं. प्रिया अगं हे असं बोलून त्याला तरी काय आनंद झाला असेल का? हे त्याचं नेहमीच आहे.
बोलून वाईटपणा घेतो तो आणि मग स्वतः आतल्या आत घुसमटत राहतो. लहानपणापासून असंच आहे. तू रडू नकोस, मी बोलते त्याच्याशी. हा, मी बोलीन. हे सगळं आता थांबायलाच हवं. हो ना, चल माझ्या बरोबर. कुठे घेऊन चाललास तिला? आज रक्षाबंधन आहे ना. हो मग. मी एकच भाऊ आहे का तिला? चल आपल्याला भाईकडे जायचंय. चल चल उठ. छान. बाळ बाळ, कुसुमताईंची वाद घालायची काय गरज होती? काय चुकीचं बोललो मी? मी म्हणते या विषयावरती बोलायचीच काय गरज होती? गरज नाही. वाडा विकला गेला तर बरंच आहे. बाबांना उशिरा का होईना अक्कल आली. ही असली मुक्ताफळं ऐकल्यानंतर मी गप्प बसायला हवं होतं. यांनी काय साध्य केलंस तू? शेवटी वाडा विकलाच जाणार आहे ना? हो, पण त्याबद्दल इतक्या आनंदाच्या उकळ्या फुटायचं काही कारण नाहीये तिला. बाळ, त्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी विचार कर ना. त्यांच्या मनात किती इन्सिक्युरिटी असेल. काय त्या इन्सिक्युरिटीचं कारण काय तेच मला कळत नाहीये. मला कळतंय आणि पटतंय सुद्धा. म्हणूनच कुसुमताई कशाही वागल्या ना तरी सुद्धा एका पॉइंट पर्यंत मी त्यांना टॉलरेट करते. बाळ, आपलं हक्काचा माणूस नसणं ही किती मोठी इन्सिक्युरिटी असते माहितीये? मान्य आहे, पण त्याचा वाड्याच्या इश्यूशी काहीही संबंध नाहीये पूनम. कसा संबंध नाहीये? बाळ, एकदा वाडा विकला गेला की अचानक कुसुमताईंकडे खूप पैसे येणार. मग त्यांची भविष्याची चिंता मिटणार. ती चिंता तिला आताही करायची गरज आहे असं मला वाटत नाही. अरे पण असं त्यांना वाटतं ना. बाळ, कसं सांगू मी तुला? नको, काही बोलूच नकोस, काही सांगू नकोस. कारण कुणीही काही सांगितलं तरी मला ते पटूच शकत नाही. म्हणजे बाबांशी भांडण झाल्यानंतर तू खरी यायचंच नाही असं ठरवलेस. याला काही अर्थ आहे का बाई? मी, प्रिया, आई, आम्ही तुझे कोणीच नाही आहोत. आधी बाबा हाताला धरून त्या घरातून मला बाहेर काढायला निघाले होते. मी नकोसच आहे रे सगळ्यांना. अरे जर आम्हाला तू नकोसा असतास तर आम्ही इथे आलो असतो का? अरे अरे बघ ना हिच्याकडे, रडून रडून काय अवस्था करून घेतली हिने. हे बघ, आधी माझा तुमच्यावर अजिबात राग नाहीये. काय का प्रिया, तू येऊ शकत नव्हती संध्याकाळी इथे. अच्छा, म्हणजे हिने तुझ्याकडे यायचं पण तू काही येणार नाहीस खरी, कारण तुझा इगो मध्ये येतो ना. बस, उगाच ऐकून घेतोय म्हणून वाटेल ते बोलू नको. आधी काय चुकीचं बोलतोय मी? सांग ना तू. तुझा हा इगो नाही तर काय आहे? बस बस, चल ग प्रिया, चल. ह्याच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही. चल. आधी अरे काय बोलतोस तू आणि किती बोलतोयस? मग तू कसा वागतोयस ते बघ ना बाई. बरोबर, शेवटी मीच वाईट, मीच चुकीचा. बाई, मला असं म्हणायचं नाहीये. हे बघ, कोण चूक कोण बरोबर हे ज्याचं त्यानं ठरवावं. मला एवढंच म्हणायचं की तू. दादा, एक मिनिट. भाई, मागच्या वर्षीपर्यंत मला हक्काचे 3 भाऊ होते. या वर्षी निखिल नाहीये आणि तू सुद्धा असं कराल. सॉरी. सॉरी. राखी बांधायची ना. राधा, एका अटीवर.
मागेन ती ओवाळणी देशील? काय? आत्ताच्या आत्ता घरी चल. ओवाळणी म्हणून मागते बाई. ठरवूनच आला होता दोघे. जा. तू बरोबर बोलत होतास सुपान. अभिमानच्या रूपाने आपल्याला दुसरा भालचंद्र सापडलाय. भालचंद्र माझ्यासाठी फक्त मरायला तयार होता. अभिमान कोणालाही मारायला तयार आहे. कुणाला मारले ते? मारलं नाही, पण तार सटकली असती ना तर तेही केलं असतं. आज त्याला ज्या हॉटेलमध्ये मी भेटले तिथे आधीही आला होता. वाच कसली बघत होती? हॉटेल आणि कायदा काय माझ्या बापाचा नाहीये. जे व्हायचंय ते होणारच. आणि तेव्हा हा अभिमान माझ्या सुटकेचं तिकीट असेल. हे प्रेमाचं नाटक तुला लई शितापेनं खेळावं लागल इंदू. जमारी उद्या तू लगीन कर म्हणला म्हणजे मग काय करशील? त्याची काळजी तू नको करूस सुपान. ही गरीब बिचारी सुलेखा आधीच प्रेमभंगाने इतकी मोडून पडली ना अभिमान की. लय झाक. पण हे समज व्यवस्थित वटव म्हणजे झालं. असं वठवीन ना सोपान की मी सांगितल्यावर तो स्वतःचा जीवही काढून ठेवेल माझ्या पायाशी. स्वतःचाही आणि इतरांचाही. बाबा, तुमच्यात जो वाद झालाय तो आता संपायला हवा. माझ्यासाठी हा वाद केव्हाच संपलाय. यानी मनामध्ये अडी ठेवली. बघ कसा उपाय आज सुद्धा. आधी पुन्हा 30 स्टेप ऐकायला बोलावलं असशील ना तर निघतो मी. टेप कसली रे? मी एका शब्दाने तरी तुला म्हटलंय या घराचे दरवाजे तुला कायमचे बंद आहेत म्हणून. हे सगळं बोलून कशाला दाखवायला हवं? हाताला धरून घराच्या बाहेर काढलं ना तेव्हाच सिद्ध झाले. पुन्हा पुन्हा स्वतःचा अपमान करून घेण्याची अजिबात हौस नाही मला. माझा काय मान ठेवला तू सांग मला. अपमानाच्या गोष्टी करतोस त्या दिवशी तू. बाबा बाबा प्लीज प्लीज तुम्ही शांत राहा प्लीज. बाबा काय आहे बाई, तुम्ही दोघे या घरचे मोठे आहात आणि तुम्हीच काय लहान मुलासारखे भांडताय. आधी ही भांडणं होऊ नयेत ना म्हणूनच वेगळा राहतोय मी. वेगळं राहण्यात मला आणि माझ्या बायकोला आनंद नाही वाटत. माझाही जीव जळतो रे, पण मी एकटा राहतो ना. तुम्ही सगळे इथे एकत्र राहताय. घर घरात एकत्र राहणाऱ्या माणसांचं असतं. मग बाकीचे नात्यानं कोणीही असो ते परकेच असतात. वेगळं व्हायचा निर्णय तुझा होता. मी तुला कधीही म्हटलं नाही तू वेगळं राहतो. तुमच्या या कटकटीला कंटाळूनच वेगळा राहतोय. कटकट? तुला जर कटकट वाढत असेल ना. मधू, काय चाललंय हे मधू?
बाबा तुम्ही तरी समजावा ह्याला. तुमच्या बोलण्याने तरी याच्या डोक्यामध्ये प्रकाश पडू दे जरा. आता तू एक शब्दही बोलू नकोस. शांत राहा. कसा आहेस रे बाळा? बाळ, चहा. थँक्यू. बाळ, मला काय म्हणायचंय ते शांतपणे ऐकून घे आणि मग रिॲक्ट हो. हां, बोल. आता वाडा विकला जाणार आहे म्हटल्यावर आपल्याला प्रत्येकाला आपापला. या बाबतीत मला काहीही बोलायचं नाहीये. पूर्ण ऐकून तर घे ना. बोल. तू एकदा म्हणाला होतास ना, आपल्याला जर का आपला स्वतःचा बिझनेस सुरू करायचा असेल तर फक्त क्षमता असून चालणार नाही, आपल्याला त्यासाठी भांडवल सुद्धा लागेल. बाळ, आता जर का वाडा विकला जाणार असेल तर आपल्याला प्रत्येकाला आपापला शेअर मिळेलच ना. आपला प्रॉब्लेम कायमचा सॉल्व्ह होईल. इट्स गोइंग टू बी लाईक अ ब्लेसिंग इन डिस्गाइज. हो का? बाळ, कम ऑन. ज्या गोष्टीसाठी आपण अडून राहिलो होतो तो प्रॉब्लेम जर का चुटकीसरशी सॉल्व्ह होणार असेल तर नथिंग लाईक इट. झालं तुझं बोलून? मला उशीर होतोय ऑफिसला जायला. बाळ, डोंट ट्रीट मी लाईक अ फूल. मी खूप महत्वाचं बोलतेय तुझ्याशी. पूनम, वाडा विकून येणाऱ्या पैशांमध्ये मला काडीचाही इंटरेस्ट नाहीये. म्हणजे तू तुझं शेअर घेणार नाहीस? एखादी गोष्ट होण्यापासून मी थांबवू शकत नाही, मान्य, पण मी त्याचा भागही होणार नाही. डोंट बी अन इमोशनल फूल. आहे मी इमोशनल फूल. काय म्हणणं आहे? माझं बालपण, माझं तारुण्य, ज्या ज्या गोष्टींची माझ्या आठवणी जोडल्या गेल्यात त्या आठवणीच विकायला काढताय तुम्ही. असं कितीच गेलोय आपण वाड्यावर बाळ? प्रश्न तो नाहीच आहे पूनम. आयुष्यभर कष्ट केल्यानंतर दमून भागून जेव्हा विश्रांती घ्यावीशी वाटेल तेव्हा आपलं स्वतःचं हक्काचं असं एक घर आहे, एक वटवृक्ष आहे, ज्याच्या सावलीत विश्वासानं आपण विसावू शकतो. असं वाटत होतं मला. पण माझा हा वटवृक्ष माझ्या डोळ्यांसमोरच मोडून पडतोय. आणि फक्त भूतकाळाला कवटाळून बसत नाहीये मी पूनम. भविष्यात कधीतरी त्या वाड्यात मला परत जायचं होतं. रिटायरमेंटचाच प्रश्न असेल तर आपण कुठेतरी एखादा वीकेंड होम घेऊया. बास पूनम, मला काय म्हणायचं ते कळतच नाहीये. तुला कळणारच नाही. नको करूया चर्चा आपण. हो, बरोबर आहे रे. मला काहीच कळत नाही. कारण माझं बालपण पुण्याच्या एका फ्लॅट मध्ये गेलं ना, अवाढव्य वाड्यात नाही गेलं. पण व्यवहार कळतो मला बाळ. आता वाडा विकला जाणार म्हणून सगळे हळहळत आहेत. पण उद्या दादा असं म्हणणार आहेत का की माझा शेअर मी घेणार नाही? आधी
चंदू असं म्हणणार आहेत का आम्हाला पैसे नको? अँड नथिंग अगेन्स्ट देम, दे आर ऍब्सोल्युटली राईट. मग आपणच का? बरोबर आहे, सगळ्यांचं सगळं बरोबर आहे. मी एकटाच चुकीचा वागतोय, चुकतोय मी. मग कशाला बोलतोय आपण? लेट अस स्टॉप दिस डिस्कशन. आयुष्यात आत्ताच एक खूप मोठा लॉस सहन केलाय मी, हा दुसरा. आणि व्यवहाराचं हे गणित कुणालाच कळणार नाही पुन्हा, तुलाही नाही. काय झालं? काय झालं? सोपान अगं तू अशी आगगाडी सारखी थापा टाकतीस काय झाले? एक वाईट बातमी आहे. कसली? अगं सांग की, कसली वाईट बातमी? काय झाले? अगं काय झालं? दीनानाथ शास्त्री वसईचा वाडा विकायला काढतात. याड लागलं काय त्या दिनेला?